नमस्ते, माझं नाव सायली शिंदे आहे आणि आज मी तुम्हाला या व्लॉगमध्ये आमचं उज्जैन महाकालचं दर्शन कसं झालं हे सांगणार आहे. तर आम्ही निघालो नाशिकवरून. रस्त्यात पाय मोकळे करायला थांबलो होतो. आमचं रात्रीचं स्टे उज्जैनला होतं, श्रीमत हॉटेलमध्ये, जे मंदिरपासून फक्त 3 किलोमीटरवर होतं. सकाळी सगळ्यांनी लवकर आवरलं आणि सगळे टाईमवर रेडी झाले, कारण आम्हाला असं ऐकण्यात आलं होतं की सकाळी गर्दी थोडी कमी असते. मंदिर बाहेर आम्ही सगळ्यांनी म्हणजे माझ्या सर्व फॅमिलीनी महादेवाचा टिक्का लावला. मग फुल प्रसाद घेऊन आम्ही पुढे निघालो दर्शनासाठी. मंदिर बाहेर 4 ते 5 गेट आहे, तर आम्ही गेट नंबर 1मधून दर्शन घेतलं. आमचं सर्वांचं दर्शन खूपच छान झालं. आम्ही दर्शन घेऊन मंदिराबाहेर आलो. मंदिर बाहेरच्या लेनमध्ये तुम्हाला खूप काही खायला दिसेल, बट आमचा नाश्ता झाला होता म्हणून आम्ही फक्त मसाला दूध घेतला. मसाला दूध घेतल्यानंतर थोडं रेस्ट केलं. त्यानंतर आम्ही विचार केला की महाकाल लोक कॉरिडॉरला जायचं. महाकाल लोक पाहण्यासाठी संध्याकाळची वेळ सर्वोत्तम आहे, कारण या वेळेस लाईट आणि साऊंड शोमुळे हा परिसर अत्यंत दिव्य वाटतो. तसेच येथील भव्यता पाहण्यासाठी किमान 1 ते 2 तास लागतातच. महाकाल लोक कॉरिडॉरला फूड कोर्ट पण आहे, जिथे तुम्हाला रिजनेबल रेटमध्ये खायला मिळतं. लाईट शो पण खूप मस्त होता. तुम्ही पण उज्जैनला लाईट शो नक्की बघा. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब अँड लाईक करा. थँक्यू सो मच. हर हर महादेव.